सर, पक्षांना दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे. कशा पद्धतीने पंचायत समिती, जेडपी आणि या निवडणुकीला पाहता कसे कुठले मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीसमोर आहात? सर्वांचे धन्यवाद, नमस्कार. आज जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार इथे आलो. मी 4 आदाई गणातून पंचायत समितीची उमेदवारी लढवत आहे. माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, जिल्हाध्यक्ष आमचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत साहेब यांच्या आशीर्वादाने मला पुन्हा एकदा या पंचायत समिती गणातून उमेदवारी दिलेली आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा माझ्या कार्यावरती विश्वास ठेवून त्यांनी मला ही संधी दिली. ग्रामीण भागातील मागील प्रश्न आणि पुढील प्रश्न अशा कुठल्या मधला अंतर आपण पाहता आणि या निवडणुकीमध्ये ते मुद्दे असतील? आपण बघत असाल, माझा ज्या आदाई गणातून मी येतो त्याचा झपाट्याने विकास हा चालू झालेला आहे. मोठा विकास या मी 2017ला निवडणूक लढवली पंचायत समितीची, त्याच्यात विजयी झालो. त्यानंतर आज 2026 ही दुसरी निवडणूक लढवत आहे. तर या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर काही घडामोडी आणि भरपूर काही डेव्हलपमेंट या माझ्या भागामध्ये झाले. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर विकास कामे या गणातून या तालुक्यात केलेली आहेत. त्या अनुषंगानेच पुढच्या येणाऱ्या वर्षात आम्ही सर्वप्रथम जो पाण्याचा प्रश्न माझ्या विभागात आहे तो मार्गी लावण्याचा आणि घनकचरा व्यवस्थापनाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू. मागची जी मी निवडणूक लढवली याच गणातून लढवली होती, तर त्यावेळेस मी या गणातून जवळजवळ 1600 मतांची आघाडीने मोठ्या मताधिक्याने विजयी झालो होतो. यावेळेस सुद्धा माझ्याबरोबर माझे कार्यकर्ते भक्कम आहेत. या धर्तीवर मी मोठा विजय या गणातून मिळवणार आहे. जवळजवळ 2500च्या वरतीची लीड याची माझी अपेक्षा आहे. आता खरं सांगायचं तर विरोधक का आता समोर बोलायचं नाही, कारण विरोधक फक्त भूलथापा आणि लोकांना दिशाभूल करण्याचंच काम करत आहेत. खऱ्या अर्थाने जो विकास आहे तो भारतीय जनता पार्टीच करते आणि भारतीय जनता पार्टीच करणार.